खूप खूप अभिनंदन सर तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू. सर आपलं नाव? माझं नाव शुभम चव्हाण आहे. मी सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे माझं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. ओके सर. ॲग्री कॉस्ट सबका बॉस याच्यावरून कळलं असेल की AFO आपण क्रॅक केली आहे. सर यामध्ये शुभम सर अकॅडमीबद्दल तुम्हाला काय वाटतं? शुभम सरच अकॅडमी म्हणजे एक मोठं नाव आहे इथं आणि आम्हाला जे घडवण्याचं काम केलं आहे ते अकॅडमीने केलेलं आहे. म्हणजे त्यांचं ऋण कधीच आम्ही विसरू शकणार नाही त्या ह्याच्यात तरी जन्मामध्ये. आपल्या मुलगा आपण शेतामध्ये काम करतोय तर आपल्या मुलाला आज एवढं मोठं ऑफिसर होताना पाहताय तर आपल्याला काय फील वाटतंय? प्राऊड फील होत आहे आणि जीवन सार्थकी लागल्यासारखं वाटतं. त्यानं गावचं आणि आमच्या कुटुंबाचं नाव काढलं. आपल्या कष्टाचं चीज आपल्या मुलांना आज केलं असं वाटतंय का आपल्याला? हो वाटतंय ना. आपल्या मुलाबद्दल काय वाटतं की आपला मुलगा एवढा ऑफिसर, तुम्हाला वाटत होतं की आपला मुलगा एवढा मोठा ऑफिसर होईल म्हणून? नाही आज झालंय. झाला. खूप आनंद होतोय. तुमच्या जे कष्टामागचे जे डोळ्यात तुम्ही अश्रू लपवून ठेवले होते ते दिसतायत आणि बरोबर आहे, साहजिक आहे, कारण एवढे कष्ट आहेत ते मुलाने आपल्या करून दाखवलंय. कारण ह्या माणसाचा आम्ही सोबत ह्या माणसाचा जेव्हा रिझल्ट आला, हा व्हिडिओ बघितला की हा माणूस तिथे रडत होता. तर खरंच वडिलांच्या कष्टाची जाणीव ह्या माणसाने किती असेल हे आम्हाला या ठिकाणी करून दिलं. मी दादा आपला भाव ऑफिसर झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मोठा भाव हा मोठा भाव असतो, त्याचं प्राऊड फील करून दाखवलं त्याने आज. म्हणजे एक भावाला जो आधारस्तंभ असतो त्या आधारस्तंभ मी तो जसा मित्र वनव्यामध्ये असतो तसा भाऊ आपल्याला फॅमिलीमध्ये खंबीर पाठीराखा असतो. 100%. हा भाऊ तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही इन्स्पिरेशन घेऊन भावापेक्षा एक मोठी पोस्ट काढणार? हो हो 100%. नक्कीच. नक्कीच. चालतं. मी सरांना पण विचारू शकतो की आपला जो भाऊ तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आज त्याचं सक्सेस झालेलं आहे त्याबद्दल? ओके, मी सर्वप्रथम शुभम सर अकॅडमीचं मी आभार मानतो. कारण की कसं आहे की माहिती आहे का की सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा की त्याला बरोबर डायरेक्शन देऊन तुम्ही ह्या पदापर्यंत पोहोचवलं, ही एक खरं सन्माननीय गोष्ट आहे. आम्ही पहिल्यांदा शुभम सर अकॅडमीचा आभार मानतो. आता याच्याविषयी म्हणलं तर मला वाटतं आमच्या फॅमिलीमध्ये फर्स्ट मेंबर आहे की ज्यांनी गव्हर्नमेंटची ही पोस्ट काढलेली आहे. त्यामुळे त्याला मी फर्दर फ्युचर आयुष्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन देतो, बेस्ट ऑफ लक देतो. शुभम सर आपल्या आई वडिलांसाठी आपण काय बोलाल? सर्वप्रथम म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याची जी सिलेक्शन असतं ना ते स्वतःचं नसतं. त्याच्या जर आज मला आई-वडिलांनी मला शिकवलंच नसतं किंवा मला जो खर्च लागणार तो प्रोव्हाइडच केला नसता, मी आज ऑफिसरच नसतो. म्हणजे माझं पर्सेंटेज फक्त 10% आहे, बाकी सगळं 90% ह्यांचंच आहे. आणि राहिलेलं बाकी पुन्हा नंतर जे काय आणखीन आहे ते माझे क्लास किंवा काय ह्यांचं सगळ्यांचं राहते. म्हणजे हे नसते तर मी आज इथं नसतो, एवढं आहे. खरंच आज आपल्या आई वडिलांचं असं कधी विचार आला नाही का आपले आई वडील शेती करतात आणि खरंच आपल्याकडे बँकिंगमध्ये आले तर आपल्याकडे बँकिंग होईल का, हे कधी मनामध्ये आले नाही का तुमच्या? सुरुवातीला डाऊट येत होता सर की होईल का नाही होईल असं. म्हणजे 3 वर्ष झाले करत होतो मी, पण मला एक ह्या जर्नीमध्ये एक शिकायला मिळलं की तुम्ही करत राहा, तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटणार. इथनं औरंगाबादमध्ये जेव्हा आलेला मुलगा आहे, संभाजीनगरमध्ये जेव्हा आलेला मुलगा आहे, तो कधीच खाली हात नाही जाणार. तो काही ना काहीतरी घेऊनच जाणार. फक्त करत राहिलं पाहिजे आणि स्वतःवर पॉझिटिव्ह विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी वाटचाल केली पाहिजे. आणि शुभम सर अकॅडमीबद्दल आपलं काय मत आहे? शुभम सर अकॅडमी म्हणजे एकदम बेस्ट, एका शब्दात म्हणजे एकदम बेस्ट, काय नो डाऊट. ठीक. आणि सर आपण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून आहात. खरं तर मुलं AFO करू का जनरल बँकिंग करू या खूप संभ्रमामध्ये असतात. जसं मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की बा ॲग्रीच्या मुलांनी AFO केलं पाहिजे का जनरल बँकिंग केलं पाहिजे? पहिल्यांदा ना ॲग्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे सर, की त्या विद्यार्थ्याला समजत नाही ते पोटेन्शियल काय आहे ते. आणि फ्रेश ग्रॅज्युएट आले की त्यांना वाटतं की ॲग्रिकल्चर आपण करायला पाहिजे. मग त्यांचं त्यामध्ये आहे ना आपलं पोटेन्शियल ओळखून आपण खरं तिथं गेलं पाहिजे की आपल्याला ॲग्री जमतंय तर गेलं पाहिजे, नो डाऊट गेलं पाहिजे. जर नाही जमत तर जनरल बँकिंगमध्ये उतरलं पाहिजे. आज मी 2 वर्ष मी AFO केलं आणि 3ऱ्या वर्षी मी जनरल बँकिंग केली. मला वाटायचं की माझी प्री निघायची नाही, पण मी आज सगळ्या मेन्सला मी क्वालिफाय झालेलो आहे. म्हणजे आपल्यात पोटेन्शियल आहे, आपण करू शकतो ते याबद्दल. तर म्हणजे AFO आपलं ॲग्रिकल्चरचा मुलगा पण जनरल बँकिंगची एक्झाम क्रॅक करू शकतो आणि त्यांनी करायच पाहिजे. म्हणजे ॲग्रिकल्चर 1 वर्ष तुम्ही देऊ शकता, त्याच्यानंतर तुम्हाला जनरल शिफ्ट व्हायला लागणार. ठीक आहे सर. सर एक लाईन म्हणायची वाटते, तुमच्या रूपाने हजारो विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न उतरवले साक्षात, तुमच्या रूपाने हजारो विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न उतरवले सत्यात, म्हणून या स्वप्नांना बळ देण्यासाठी शुभम सर प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात, प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. खूप खूप धन्यवाद शुभम सर, तुम्ही आलात. धन्यवाद आहे. एक शेवटचं मला बोलावंसं वाटतंय की शुभम सर, फातिमा मॅडम, यश सर आणि मग आपले जे सहकारी आहेत ऋषी सर म्हणून आहे ते, यांनी खूप गायडन्स केलं इंग्लिशसाठी वगैरे. खूप म्हणजे त्यांचं मनापासून खूप आभार. धन्यवाद सर, धन्यवाद. मी सुद्धा त्याचा पालक म्हणून शुभम अकॅडमीचं आभार मानतो आणि शुभमला बी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यानं माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे. त्याला शुभेच्छा.